नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत डिंकाचा शिरा कसा करायचा। हिवाळा म्हटलं की बरेचसे लोक डिंकाचे लाडू करून खातात, पण आज आपण इथं डिंकाचा शिरा कसा बनवायचा ते पाहूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग पटकन सुरुवात करूया। सर्वात आधी मी कढाईमध्ये 2 चम्मच साजूक तूप घातलं। तूप हलकं गरम झालं की याच्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता कापून घेतला, ते तळून घेऊ। हलके तळून झाले की काढून घेऊ। नंतर त्याच कढाईमध्ये आणखीन 2 चम्मच मी तूप घातलं। नंतर याच्यामध्ये डिंक तळून घ्यायचा आहे। तर डिंक व्यवस्थित तळून झालेला आहे, डिंक काढून घेऊ। आणखीन त्याच कढाईमध्ये मी आणखीन 2 चम्मच तूप घातलं। याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी मी रवा घेतलाय, रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। 1 मिनिटासाठी रवा भाजून घेऊ। तर 1 मिनिट पूर्ण झाला। त्यानंतर याच्यामध्ये त्याच वाटीने आपण अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलं, खरपूस असं भाजून घेऊ। इकडे मी एका साईडने ना गुळाचा पाक तयार करून घेतो। तर 1 वाटी मी गुळ घेतला, 1 वाटी गुळासाठी 3 वाटी पाणी लागेल। इकडे रवा आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित खरपूस भाजून झालेलं आहे आणि पाक पण तयार झालेला आहे। आता आपण थोडा थोडा करून पाक या गव्हाच्या पिठामध्ये रव्यामध्ये घालू। पहिल्यांदा मी जास्त टाकते, नंतर जशी गरज भासली की तसा याच्यामध्ये आपण पाक टाकू। नंतर मी 2 टप्प्यात पाक घालते, थोडा थोडा करून। नंतर इलायची पावडर, नंतर आपण जे तळून घेतलेले काजू, बदाम, पिस्ता ते घालू। थोडे मनुके घालू आणि चारोळी आणि तळलेला डिंक 2 मिनिट याला व्यवस्थित परतून घेऊ। तर 2 मिनिट पूर्ण झालेले आहेत। आणखीन याला आपण 2 मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घेऊ। लगातार हलवत राहायचं आहे। तर आपला शिरा तयार झालेला आहे। तुम्ही हा हिवाळा स्पेशल डिंकाचा शिरा नक्की करून बघा। तुम्ही हा 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून पण खाऊ शकता। कसंही खा, तुम्हाला आवडेलच।